आज ABP माझ्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। ABP न्यूज जी आहे ती बरेच जण आपण बघत असतात आणि मला वाटतं त्याच्यामधून सामाजिक जबाबदारी म्हणून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे। बऱ्याच वेळेला आम्ही फक्त वर्धापन दिवस ॲडसाठी बनवला जातो, पण खरं प्रॉपर मला वाटतं पर्यावरणासाठी आणि समाजासाठी काय गरजेचं आहे ते उचित साधून त्यांनी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला आहे। त्याच्याबद्दल त्यांचेही मी खूप खूप आभार मानतो, शुभेच्छा देतो आणि पुन्हा आज त्यांचा वर्धापन दिवस असल्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। ते आपली राष्ट्रीय सामाजिक सर्व जबाबदाऱ्या घेऊन पुन्हा ते समाजात अशीच सेवा करतील ह्या त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझाच्या वर्धापन दिवसच्या निमित्ताने जो वृक्षारोपणचा कार्यक्रम या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचे जो ABP माझाचे जो वरिष्ठ आणि सन्मान्य पत्रकार आहे चंद्रशेखरजी निवी त्यांनी जो आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये आज मला त्यांनी आवर्जून आमंत्रित केला। मला या ठिकाणी वृक्षारोपणमध्ये जो पूर्ण समाजासोबत जो या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची जो संधी दिली त्याच्यासाठी मी त्यांच्या खूप खूप आभार व्यक्त करतोय। या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व लोकांनी जो या म्हणजे वृक्ष लावणं त्याला जगवणं याच्याबद्दल जो एक संकल्पना केलेली आहे आणि प्रत्येक कॉलनी क्षेत्रामध्ये झाड लावून त्याला जगून या ठिकाणी जो टेम्परेचर आहे जळगावबद्दल प्रसिद्ध आहे की या ठिकाणचे जो टेम्परेचर आहे ते 45 डिग्रीपर्यंत जातो, परंतु यदि आपण झाड लावतो तर त्या ठिकाणी सुमारे 4 से 5 डिग्री टेम्परेचर कमी राहणार आहे आणि ज्या ठिकाणी लोक राहणार आहे त्या ठिकाणी टेम्परेचर अगर कमी राहिला याचा प्रचंड फायदा होतो। सर्व मोठा फायदा हे आहे की AC आणि जो पंखेवरचा जो खर्च आहे ते कमी होतो। हिरवागार वातावरण अगर असेल तो एक शांत आणि चांगला वातावरण घराच्या आतमध्ये पण तयार होतं आणि ABP माझा आणि या ठिकाणी चंद्रशेखरजी निवी साहेबांनी जो एक विचार केला याबद्दल मी त्याला आभार व्यक्त करतो, एक त्यांना शुभेच्छा देतो। हे काय काम ते आजपासून नाही करताय, आपण या ठिकाणी बघू शकतो की चांगले झाड मोठे पण झालेले आहे। मागच्या वर्षी आणि त्याच्या आधी पण या सगळे नवीन कॉलनीमध्ये पण त्यांनी याबद्दल विचार केलेला आहे, फळ झाड लावलेलं आहे आणि झाड जपवणं एक आपल्याला एक जबाबदारीची गोष्ट आहे आणि या जबाबदारी प्रत्येकाने या ठिकाणी स्वीकारलेला आहे। या कार्यक्रमामध्ये मला परत आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद आणि आपण या पर्यावरणप्रेमी लोकांबरोबर या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम करू। धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि आपण वेळात वेळ काढून आलात, आपलं मनोगतही व्यक्त केलं। एक पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जळगावातला एक सुजाण नागरिक वर्ग जो आहे तो आज आपल्यासोबत आहे। गेल्या 25 ते 30 वर्षांपासून पर्यावरणाची ही मोहीम आम्ही राबवत आहोत आणि आज निमित्तही चांगलं होतं। ABP माझाचा वर्धापन दिवस आहे, 18व्या वर्षामध्ये ABP माझा पदार्पण करते, अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि या वेळेला केवळ राजकीय बातम्या नव्हे तर ABP माझाने नेहमीच सामाजिक बांधिलकी देखील जपलेली आहे। जळगावातले जे पर्यावरणप्रेमी नेहमीच आमच्या या उत्सवामध्ये सहभागी होत आलेले आहेत। काल 2-3 दिवसांपासून मला काही पर्यावरणप्रेमी म्हणत होते, सर वर्धापन दिवस आहे, तुम्ही परवानगी द्याल तर आम्ही काहीतरी साजरे करू। म्हटलं झाड लावायला परवानगी लागते कोणाची आणि याच्यासाठी सगळेजण मोठ्या उत्साहाने आज सहभागी झालेले आहेत। अजूनही वेगवेगळ्या एरियांमध्ये आपण ही मोहीम राबवणार आहोत। आज तर खरा आज शुभारंभ आहे, अजून पुरेसा पाऊस नसल्यामुळे ज्या ताकदीने आपल्याला झाडं लावायची आहेत ते आज आपण लावू शकणार नसलो तरीसुद्धा एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही वृक्ष लावण्याची मोहीम आज आपण हाती घेतलेली आहे आणि यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले त्यांचासुद्धा मी मनापासून आभार मानतो। तरी असले तरी त्यांच्यातला संवेदनशील साहित्यिक नेहमीच जागृत राहिलेला आहे आणि वेळोवेळी त्याचा प्रत्यय दिलेला आहे। राजू मामा भोळे आपल्या नावच मामा आहे, मामा एक जवळचं नातं आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी आणि त्यांचं नातं केवळ माणसाशीच नाही तर पर्यावरणाशी सुद्धा तितकंच नातं त्यांचं नेहमीच राहिलेलं आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला दरवर्षी जेव्हाही काही झाडांची आवश्यकता असते मामांना फोन केला की झाडं उपलब्ध होऊन देतात, लावण्याची व्यवस्थाही उपलब्ध होते आणि खरं तर त्यामुळेच आपण एक चांगल्या प्रकारची मोहीम इतक्या वर्षांपासून राबवू शकलेलो आहोत। जवळजवळ 25 वर्ष आपण या मोहिमेला सुरुवात केलेली आहे आणि अखंडपणे ती सुरू आहे। अनेक जण त्यामध्ये दिवसेंदिवस आपल्याला जुळताना बघायला मिळत आहेत, त्यामुळे मामांचं एकदा सगळे मिळून स्वागत करूया। यंदासुद्धा 1000 रोपं त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत आणि आपण शहराच्या विविध भागामध्ये ती रोपं लावणार आहोत।
पर्यावरणाचं काम करत असताना गेल्या 25 ते 30 वर्षांपासून अनेक पर्यावरणप्रेमी आपल्याशी जुळले, मात्र नुकताच एक पर्यावरणप्रेमी आपल्यात आज नाही, अनंतात विलीन झाला. अतिशय मोठं योगदान होतं सगळ्यांच्या. आपण बघतो की प्रसिद्धी दिली जाते, मात्र कोणत्याही प्रसिद्धीशिवाय एक त्याग कसा असतो, एक सेवाव्रती कसा असतो. रवींद्र सोनवणे यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. शेकडो झाडे लावलेली असतील, अनेक प्राण्यांचे जीव वाचवलेले असतील, अनेक ठिकाणी ते मदतीला धावून गेलेले असतील, मात्र 6 वेळेला मृत्यूच्या दाढेतनं रवींद्र सोनवणे हे विविध संकटातनं बाहेर पडलेले होते. मात्र 4 दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं. आज त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी सुद्धा आपण वृक्षारोपण करणार आहोत. उद्यासुद्धा जवळजवळ 1100 झाडं लावण्याचं नियोजन केलेलं आहे. रवींद्र सोनवणेंसाठी आपण 1 मिनिटासाठी जागेवरती उभं राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी. राजू मामा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो ABP माझाच्या वतीनं. ABP माझाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. अनेक विविध बातम्या देत असताना कुठल्याही अन्यायाच्या गोष्टी असतील त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, अनेकांच्या मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर आता पर्यावरणाला सुद्धा आपल्या मदतीची गरज आहे हे लक्षात आल्यानंतर आज वर्धापन दिवसाचं निमित्त आपण शोधलेलं आहे. आणि या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातले जे काही पर्यावरणप्रेमी आहेत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर ही वृक्षारोपणाची मोहीम आपण हाती घेतलेली आहे. मामा, आतापर्यंत आपण बघितलं असेल की झाडे लावा झाडे जगवा हा संदेश शासनाच्या वतीने देण्यात येतो, मात्र हा फक्त दुसऱ्याला सल्ला आहे, झाडे लावा झाडे जगवा, तुम्हीच करा आम्ही काहीच करणार नाही. आम्ही थोडंसं वेगळं बदललं आहे. आम्ही झाड लावणार आणि आम्हीच झाड जगवणार असं आम्ही ब्रीद वाक्य घेऊन काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आजच्या या मी झाड लावणार मी झाड जगवणार मोहिमेमध्ये तुम्ही सगळेजण सहभागी झालेले आहेत. खरं तर प्रत्येकाचं नाव घ्यायला पाहिजे, इतकी सगळ्यांचं योगदान यामध्ये. एकाचं नाव घेतलं दुसऱ्याचं नाही घेतलं तर अनेकांना राग येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. सगळे समजदार आहे तरीसुद्धा मी नाव उल्लेख टाळत नाही, याचा अर्थ आपलं नाव घेतलं नाही असं समजू नका. मात्र प्रत्येकाचं योगदान या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आज या कार्यक्रमाचा जो एरियाचं ठिकाण आपण घेतलेलं आहे ते संत सावतानगर, संत आणि सावतानगर. आणि या ठिकाणचा वसंत जो आहे तो संत आणि वसंतातला फरक आपण समजू शकतो. तर या वसंतमधला संत आपण जर यामध्ये शोधला तर आपण या परिसरामध्ये बघतो की त्यांच्या आणि त्यांच्या परिसरातल्या नागरिकांनी जे काही काम केलेलं आहे त्या नागरिकांची नावं कदाचित मला माहीत नाही, पण त्यांचं सुद्धा या ठिकाणी योगदान आहे. एवढ्या तप्त्या 43-44 डिग्रीच्या तापमानामध्ये हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांनी जी काही झाडं लावलेली आहेत त्याचं योगदान खरंच खूप मोलाचं आहे. आगामी काळात प्रत्येकाला यामध्ये काम करावं लागणार आहे. आणि अशा या मोहिमेमध्ये ABP माझा सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही चांगलं काम करा, चांगलं वृक्षारोपण करा, झाडं जगवा. आणि मी झाड लावणार मी झाड जगवणार या ब्रीदला घेऊन आपण जर काम केलं तर मला असं वाटतं की जळगाव ही उष्ण सिटी नाही तर ग्रीन सिटी झाल्याशिवाय राहणार नाही, एक थंड सिटी सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे. या सगळ्याच्या नंतर मी आपले पोलीस कर्मचारी जे आहेत आणि गायक देखील आहेत, ABP माझाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं ते एक गाणं आपल्या पुढे सादर करणार आहेत. तुम्ही म्हणाल हा कार्यक्रम वृक्षारोपणाचा या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम कसा असू शकतो, मात्र पर्यावरणाशी निगडीत जनजागृती करण्यासाठी नेहमीच संगपाल तायडे हे नेहमीच समोर आलेले आहेत आणि त्या माध्यमातून ते आज आपल्यासमोर गाणं सादर करणार आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.